बीडच्या गेवराईमधील राडा प्रकरणामध्ये आता लक्ष्मण हाकेंसह दोन्ही गटातील 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत। गेवराई शहरातील मुख्य चौकामध्ये त्यांनी घोषणाबाजी केलेली। आमदार विजयसिंह पंडित समर्थकांकडून हाकेंच्या गाडीवर दगडफेक झालेली होती। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, हा जो गुन्हा आता दाखल झालेला आहे, काय नेमकं या सगळ्या संदर्भात पुढे घडू शकतं, कारवाई याबाबत काय होऊ शकते? आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे समर्थक गेवराईत मुख्य चौकात आमने सामने आले होते आणि या ठिकाणी दगडफेकीची देखील घटना घडली होती। गंभीर बाब म्हणजे पोलीस बंदोबस्त असताना हा सगळा प्रकार घडला होता। याची आता गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांच्या विरोधात, दोन्ही गटातील 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सामाजिक शांततेचा भंग करण्याबरोबरच इतर काही कलम यामध्ये समावेश आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस जरी प्रयत्न करत असले तरी मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, यावरून जे वाद निर्माण होत आहेत आणि अशा काही ज्या घटना घडत आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण कायम अशांत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी जी उदय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। हाकेंसह दोन्ही गटातील 14 जणांविरुद्ध आता बीडच्या गेवराई प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। गेवराई शहरातील मुख्य चौकात घोषणाबाजी करण्यात आलेली होती। विजयसिंह पंडित जे आमदार आहेत त्यांचा गट आणि हाकेंचा गट असे आमने सामने आले आणि त्यांच्यामध्ये राडा झाला। पोलीस बंदोबस्त सुद्धा यावेळी होता, मात्र ही गर्दी आवरणं फार मुश्किल होऊन बसलं। हे दृश्य बघतोय आपण।